न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। रोमन कॅथोलिक पंथाचे प्रमुख परमगुरू स्वामी पोप फ्रान्सिस यांना श्रीरामपूर येथील लोयला सदन चर्चच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली। चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्हरंड फादर प्रकाश भालेराव यांनी पोप फ्रान्सिस यांच्याविषयी मनोगत व्यक्त करताना सांगितले की पोप फ्रान्सिस यांचे पदावरचे आगमन जसे अनपेक्षित होते तसेच त्यांचे ईस्टरच्या नंतरचे म्हणजे सोमवारी झालेले त्यांचे निधनही अनपेक्षित होते। त्यांचे राहणीमान साधे होते, गरिबांविषयी अपार प्रेम होते, चेहऱ्यावर सदैव स्मित हास्य होते। त्यांनी आपल्या कारकिर्दीत एक वेगळा ठसा उमटवला होता। जगभरातील दौऱ्यांनी सर्वांचा विश्वास संपादन केला होता। ख्रिस्ती धर्माच्या 2000 वर्षाच्या इतिहासात 265 पोप होऊन गेले। त्या सर्वांमध्ये त्यांचे जीवनमान अतिशय साधे होते। भारतातील ख्रिस्तीजन आणि इतरही त्यांच्या दौऱ्याची प्रतीक्षा करीत होते। या प्रसंगी चर्चशी संलग्न सर्व सेवक, प्रतिनिधी, महिला मंडळ, युवक मंडळ, सेंट लूकच्या सर्व सिस्टर्स, राफेल भवनच्या सर्व सिस्टर्स, गायन मंडळ, उत्सव समितीचे सर्व सदस्य, फादर हान्स स्टाफनर सदस्य आणि सर्व ख्रिस्ती भाविक उपस्थित होते। भाविकांच्या वतीने देखील पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। न्यूज सुपरमनसाठी दीपक कदम, श्रीरामपूर।